पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर आल्याचं दिसतंय। बॉम्बस्फोटानं रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त करण्यात आला। अनर्थ टळलाय, मात्र प्रकरण काय? पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा जाफर एक्सप्रेसला निशाणा बनवण्यात आलं। रेल्वे ट्रॅकवर लावलेला स्फोट, त्यानंतर 4 रॉकेट्स आणि आणखी एक मोठं संकट थोडक्यात टळलं। पण हा केवळ एक स्फोट नाही, तर बलुचिस्तानमधील दशकांदशक चाललेल्या संघर्षाचं धगधगणारं एक रूप आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जाफर एक्सप्रेसवर सतत होणारे हल्ले आणि यामागची राजकीय आणि सुरक्षात्मक कारणं आणि बलुचिस्तानमध्ये नेमकं काय चाललंय। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बलुचिस्तान पाकिस्तानचं एक मोठं सीमावर्ती प्रांत आहे, ज्यात सेपरेटिस्ट यांचा गट जसं प्रसिद्ध BLA बलोच लिबरेशन आर्मी सारखे अनेक दशकांपासून सक्रिय आहेत। या गटांचा आर्थिक सामाजिक अन्यायाचा दावा आहे। तर विशेषतः नैसर्गिक संसाधनावर नियंत्रणासाठी आणि स्थानिक लोकांसाठी अधिक स्वायत्तता मिळावी अशी त्यांची मागणी आहे। मार्च 2025 मध्ये जाफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली होती। 11 मार्च 2025 ला BLAनं जाफर एक्सप्रेस हायजॅक केली। ट्रेन क्वेटा बलुचिस्तान ते पेशावर या मार्गावर होती। हल्लेखोरांनी रेल्वे ट्रॅक विस्फोट केला आणि ट्रेन थांबवली। काही सूत्रांनुसार 440 प्रवासी ट्रेनमध्ये होते। सुरक्षा दलांनी मोठ्या ऑपरेशनद्वारे हल्लेखोरांविरुद्ध कारवाई केली। अखेरीस पाकिस्तानी सैन्याच्या माहितीप्रमाणे सर्व 33 हल्लेखोर मारले गेले। 21 हॉस्टेज म्हणजे प्रवासी आणि 4 सुरक्षा कर्मचारी हल्लेखोरांच्या कारवाईमध्ये त्याचं मरणही त्यांना आलं आणि मृत्यू पावले, असं सैनिकांनी सांगितलं। नोव्हेंबर 2025 ची बाब आहे। नवीन बॉम्ब हल्ला। नजीराबाद जिल्ह्यातील शहीद अब्दुल्ला अजीज बुल्लो परिसरामध्ये ट्रॅकवर स्फोटक ठेवले गेले होते, जो जाफर एक्सप्रेस ट्रेन नंतरच फुटला। स्फोटानंतर सुरक्षा दल परिसरात ताबा मिळवण्यासाठी लगेच दाखल झाले। याशिवाय 4 रॉकेट देखील फायर करण्यात आले होते, मात्र ते ट्रेनच्या डब्यांना धडकले नाहीत। या हल्ल्याची जबाबदारी नंतर बलूच रिपब्लिकन गार्ड्स म्हणजेच BRG ने घेतली। बलूच नेता मीर यार बलूच यांनी याबाबत माहिती दिली। हे हल्ले सालभरामध्ये जाफर एक्सप्रेसवर सतत वाढत आहेत। यामुळे प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा यांना मोठा धोका निर्माण झाला आहे। यातले महत्त्वाचे मुद्दे आणि अर्थकारण हेही समजून घेतलं पाहिजे। हे हल्ले फक्त रेल्वेचं लक्ष्य नाहीत। बलूच हे सेपरेटिस्ट गटाचा एक राजकीय संदेश आहे। ट्रेन हाय प्रोफाईल असल्यामुळे हल्लेखोर त्याचा वापर वैशिष्ट्यपूर्ण संघर्षात दबाव साधण्यासाठी करतात। आता रेल्वे वाहतूक आणि लोकांचा प्रवास सुरक्षित नसताना हे हल्ले आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणाम देखील निर्माण करतात। लोकसंख्या आवाज डोंगराळ आणि दुर्गम भागातून प्रवास करणारी आहे, त्यामुळे अशा हल्ल्यांमुळे त्यांच्या जगण्यावर प्रत्यक्ष परिणामही होतो। पाकिस्तान सरकारसाठी हे एक मोठं सुरक्षा आव्हान आहे। हे हल्ले प्रांतातील अस्थिरता दर्शवतात आणि केंद्र सरकारला या संघर्षात काय धोरण स्वीकारावे हे जाणून घेणे आवश्यक आहे। यातूनच आता भविष्यातील धोके आणि शक्य उपाय काय, तर अशा हल्ल्याचा सिलसिला वाढू शकतो। जर सुरक्षा आणि रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा झाली नाही, तर पुढील हे हल्ले आणखीन गंभीर होऊ शकतात। पाकिस्तान सरकारकडे 2 पर्याय आहेत: कठोर सैन्य कारवाई, विद्रोही गटांचा दमन करण्यासाठी अधिक सुरक्षा ऑपरेशन, रेल्वे ट्रॅक आणि कोचवर संरक्षण वाढवणे, सोबतच राजकीय संवाद, सेपरेटिस्ट गटांसोबत सौहार्दपूर्ण चर्चा करणे, त्यानंतर स्थानिक स्वायत्तता देणे, विकासात्मक प्रकल्पामध्ये समावेश करणे, जेणेकरून ते हिंसात्मक मार्गाचा अवलंब करण्यापेक्षा शांततेचा पर्याय स्वीकारतील। आंतरराष्ट्रीय दृष्टीने बलुचिस्तानमध्ये असलेले हे विद्रोही संघर्ष जे चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर म्हणजे CPEC यासारख्या प्रकल्पांवर देखील परिणाम करू शकतात, कारण अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा या प्रांतातून जातात, त्यामुळे त्याचा फटका बसू शकतो। आता याचा निष्कर्ष काय निघतो, तर जाफर एक्सप्रेसवरचे हल्ले हे केवळ दहशतवाद नाहीत, ही एका दशकांपासून चालू असलेल्या संघर्षाची, दडपशाहीची आणि दुर्लक्षाची परिणामकारक कथा आहे। ताज्या हल्ल्यामध्ये प्रवासी वाचले असेल तरी प्रश्न मोठा आहे। हे हल्ले थांबणार कधी आणि पाकिस्तान बलुचिस्तानमधील वाढती अस्थिरता कशी रोखणार, हा प्रश्न गंभीर आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका।